नमस्कार मित्रांनो, माझं नाव हर्षल नरेंद्र पवार आणि मी तुम्हाला आज एक स्टोरी सांगणार आहे. तर ही एक हॉरर स्टोरी आहे आयू नावाच्या एका मुलाची. तर आयू 10वीत होता. त्याची नुकताच सत्र परीक्षा झाली होती आणि तो दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी शाळेत गेला त्याला कळतंय की त्यांची सहल जाणार आहे आणि ती देखील हिमाचल प्रदेशात. आयू खूप खुश झाला कारण की मुंबई शहरात राहणारा मुलगा त्याला निसर्ग आणि डोंगराळी भाग बघायला खूप आवडतं आणि त्याला ते मुंबईमध्ये मिळत नाही, म्हणून तो खूप खुश झाला आणि घरी निघाला. दुसऱ्या दिवशी तो शाळेत आला. त्याच्या मित्रांबरोबर तो बसमध्ये चढला. ती बस जी बस त्यांना सहलीला घेऊन जाणार होती. तर ते आता खूप खुश झाले. त्यांनी बसमध्ये धिंगामस्ती केली, नाचत गात त्यांनी प्रवास सुरू केला. जसं जसं बस हिमाचल प्रदेशाजवळ जात होती तसं तसं अंधार होत होता, कारण की अंतर देखील खूप जास्त होतं. मग जास्त अंधार झाल्यावर त्यांची बस हळूहळू चालायला लागली आणि इंजिन मधनं धूर यायला लागला. तर टीचर्स आणि प्रिन्सिपल यांनी असा विचार केला की आपण कुठल्या तरी हॉटेलवर थांबूयात आणि सकाळी मेकॅनिकला बोलून आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूयात. तर सगळ्यांनी हा विचार निश्चित केला आणि एका हॉटेल जवळ जाऊन ते थांबले. तर हॉटेल खूप मोठं होतं, परंतु आसपास एकही दुसरं हॉटेल नव्हतं किंवा दुकानं घरं काहीच नव्हतं. होतं ते फक्त घनदाट जंगल आणि डोंगर. तर त्यांना जरा वेगळं वाटलं, पण त्यांच्याकडे दुसरा कुठलाही उपाय नव्हता. मग त्यांना जावं लागलं. मग ते हॉटेलमध्ये गेले आणि बुकिंग केलं. एका रूम मध्ये 3 मुलं असणार होती. तर आयू बरोबर 2 मुलं होती, रोहन आणि अमन. तर आयू खूप खुश झाला कारण की हे दोघं ह्याचे बेस्ट फ्रेंड्स होते. तर मग ते त्यांच्या रूम मध्ये गेले आणि रूम खूप मोठा होता आणि समोर खिडकी होती आणि खिडकीत एक पडदा उडत होता. तर त्यांनी पडदा साईडला घेतला तर त्यांना समोर दिसतीये ती भली मोठी नदी. तर ह्या तिघांच्या डोक्यात एका टायमिंगला एकच विचार चालू होता. असंच एका आधीच्या सहलीत 2 मुलांनी रात्रीच्या वेळेला हॉटेलमधून एका नदीवर जाऊन पोहले होते आणि तिथनं फोटोज काढले होते आणि ते संपूर्ण शाळेत पॉप्युलर झाले होते. मग ह्या तिघांना आता असं वाटलं की आता आपण पण पॉप्युलर होणार आणि आपण पण ह्या नदीवर जाऊन फोटोज काढणार. तर तिघांनी आपापले फोन घेतले आणि सगळे झोपल्यावर, गार्ड झोपल्यावर, सगळे झोपल्यावर ते निघाले. त्यांच्या चोराच्या पावलांनी ते खाली पोहोचले. समोर गेटवर गार्ड झोपला होता, म्हणून त्यांनी भिंतीवरून बाहेर उडी मारली. पुढं होतं ते घनदाट जंगल आणि खूप अंधार काळोख. पण तरी पण त्यांना पॉप्युलर व्हायचं होतं, म्हणून ते पुढे चालत गेले. ते कंटिन्यू चालायला लागले. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, पण नदी काही येईना. नदी तशी जवळ दिसत होती खिडकीतून, पण नदी येतच नव्हती. मग त्यांनी असा विचार केला की जाऊ देत, आता आपण परत जाऊयात. तर ते मागं वळाले. तेवढ्यात त्यांच्या मागणं एक आवाज आला. ते घाबरले आणि तिघांनी आपल्या आपल्या फोनची फ्लॅशलाईट चालू केली. पुढे आयू आणि रोहन हे पुढे चालत होते आणि मागे अमन चालत होता. आता हे हळूहळू हॉटेलच्या दिशेने चालायला लागले. आयूनी आणि रोहननी जसं मागे वळून बघितलं, मागे अमन नव्हता. ते दोघं खूप घाबरले आणि त्यांच्या मागणं पावलांचा आवाज मागणं गेला. आता अमनला एकटं सोडू नाही शकत, म्हणून हे दोघं त्या पावलांचा पाठलाग करू लागले. खूप झाडाझुडपांमधनं गेल्यावर त्यांना समोर दिसतोय अमन. तो एक खड्डा खणत होता. हे दोघं घाबरले, हे खड्डा का खणतोय. मग आयू पटापट अमन जवळ पळत गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अमनने त्याचं डोकं वर केलं. त्याचा पूर्ण चेहरा पांढरा पडला होता, त्याचे पूर्ण डोळे काळे झाले होते. आयू खूप घाबरला. अमननी त्याला खूप जोरात धक्का दिला आणि वरडायला लागला. आयू पळत पळत रोहनकडे गेला आणि तेवढ्यात त्याला मागणं अमनचा आवाज आला की थांब, आता ती त्याच्यामध्ये आहे. पण तेवढ्यात रोहनचे डोळे देखील काळे झाले होते आणि त्याचा पूर्ण चेहरा पांढरा पडला होता. आयू खूप घाबरला. आयू आणि अमन आता पळायला लागले. ते पळता पळता अचानक त्यांना पुढे नदी दिसली आणि नदीत ते पडले आणि नदीमध्ये त्यांना कोणतरी वडतंय त्यांना असं वाटत होतं. आणि अमन आणि आयू हे दोघं खूप घाबरले होते. आयू कसा बसा बाहेर पडला, परंतु परंतु अमन त्याच्या समोर त्याच्या डोळ्यात देखत बुडाला. त्याला खूप वाईट वाटलं आणि तो रडत रडत पळत पळत जंगलात कुठेतरी चाललेला आणि अचानक त्याला हॉटेल दिसलं. तो पटकन रूम मध्ये जाऊन रडत रडत, त्याला कधी झोप लागली हे त्याला कळलं देखील नाही.
आणि दुसऱ्या दिवशी खाली खूप आवाज येत होता आणि अमन आयू खूप घाबरला होता. मग तो खाली गेला आणि समोर बघतोय तर काय, खूप पोलीस होती आणि 2 पांढऱ्या चादरच्या आतमध्ये अमन आणि रोहनची डेड बॉडी होती. पोलीस म्हणत होते की ही मर्डर केस आहे, मर्डर केस आहे. पण तिथल्या काही लोकल्सनी त्यांना असं सांगितलं की मर्डर केस नाही. ह्या जंगलाकडे, ह्या नदीकडे आधी एक म्हातारी राहायची. तिचं खूप मोठं घर होतं, तिची खूप मोठी जागा होती. तर काही लोकांनी तिला मारून ह्या नदीमध्ये फेकून दिलं आणि तिची सगळी जागा हडपण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून ती म्हातारी कोणालाही या जंगलात किंवा ह्या नदीजवळ येऊ देत नाही आणि जो पण जातो तो मरतोच. आयुनी, अमननी आणि रोहननी जर ही चूक केली नसती तर कदाचित आज ते दोघं जिवंत असते. धन्यवाद.